देवकीला काही दिवसांनंतर एक मुलं झालं. कंसाला लगेच पहारेकऱ्यांकडून ही बातमी समजली. कंस ताबडतोब वाड्यात आला व त्याने देवकीच्या रडण्याकडे लक्ष न देता तिच्या हातातून ते मूल ओढून घेतले व वाड्याबाहेर जाऊन एका शिळेवर आपटले. देवकीची पुढची 6 मुलंही अशा प्रकारे कंसाने मारून टाकली. वसुदेव, देवकी यांना आपली मुलं मारल्याबद्दल अतिशय दुःख होत असे, पण त्यांचे कंसापुढे काही चालत नव्हते. देवकील होणारा 8वा मुलगा आपला शत्रू आहे हे कंसाला कळलं होतं, म्हणून त्याने 8व्या मुलाच्या वेळेस वाड्यावर अधिक कडक पहारा ठेवण्याची व्यवस्था केली. देवकी 8व्या मुलाच्या वेळेस रात्री 12 वाजता प्रसूत झाली. तो दिवस श्रावणातील वद्य सप्तमीचा दिवस होता. जन्माला आलेला हा 8वा मुलगा अतिशय तेजस्वी होता. त्या लहान व गोड बालकाला पाहून त्याला आपण कंसापासून वाचवावे असे वसुदेव, देवकी दोघांनाही वाटले. तो विचार दोघांच्या मनात येताक्षणी वाड्यावरच्या पहारेकऱ्यांना अचानक झोप लागली व आपोआपच वाड्याचे दरवाजे उघडले. ते बघताच वसुदेव लगेच त्या मुलाला खांद्यावर घेऊन निघाला. वसुदेवाचा जिवलग मित्र नंद हा यमुनेच्या पलीकडे गोकुळात राहत होता. नंद हा एक गोप सरदार होता. वसुदेवाने त्याच्याकडे जायचे ठरविले. श्रावण महिना असल्यामुळे सगळीकडे धू पाऊस पडत होता. त्यामुळे यमुना नदीत पूर आला होता. पूर फारच जोराचा होता. परंतु तरी देखील वसुदेव न घाबरता तसाच नदीत शिरला. वसुदेव नदीतून जात असताना अचानक त्याने खांद्यावर घेतलेल्या बालकाच्या पायाचा स्पर्श पाण्याला होताच चमत्कार झाला आणि यमुनेचं पाणी एकदम दुभंगलं आणि वसुदेव सुरक्षितपणे नदी पार झाला. तेव्हा गोकुळात नंदाची पत्नी यशोदा देखील प्रसूत झाली होती. तिला मुलगी झाली होती. जेव्हा वसुदेव नंदच्या घरी गेला तेव्हा सगळीकडे सामसूम होती. वसुदेवाने देवकीचा मुलगा यशोदेच्या कुशीत ठेवला व नुकतीच जन्मलेली यशोदेची मुलं घेऊन तो मथुरेला परतला. हे सगळं होईपर्यंत मथुरेतील वाड्यातील कोणीही जागं झालं नाही. वसुदेव पहाटेच्या वेळी परत आला तेव्हा पहाऱ्यावरची मंडळी जागी झाली. त्यांनी देवकी प्रसूत झाल्याचं पाहून लगेचच कंसाला ती बातमी कळवली. ती बातमी ऐकून कंस धावतच वाड्यात आला. त्याने देवकीच्या पुढ्यात असलेलं मूल पाय धरून उचललं. ते बघून देवकी कंसाला गयावया करत म्हणाली, दादा, ही मुलगी आहे, हिला मासवं नकोस रे.